लक्षात घ्या, चांगलं बोलायला शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या त्याच्या पाठीमागे बोलण्यात वेळ वाया घालू नका. एवढा वेळ मिळतो कुठून? आणि फार वेळ ना तुमच्याकडे बोलावा, पहावा, करावा, दुसरं करता कशाला काय? आणि लक्षात ठेवा, तुम्ही जी माग कुजबूज करता ना, हे असं आहे ते तसं आहे, ते सुद्धा इथंच फेडायचं. एक महाराज असे रस्त्याने चाललेले होते, बिचारी बाई काहीतरी काम करत होती आणि तिनं बघितलं महाराज आता जेवणाची वेळ आहे आणि रस्त्यानं चालले उन्हातानाचे. म्हणली महाराज 2 मिनिट या, तांब्याभर पाणी घ्या. महाराजांना पाणी दिलं. म्हणले आता 2च मिनिटं थांबा, जेवायला वाढते, आता जेवणाची वेळ झालीये, जेवूनच जा. महाराजांना तिचा हात मोडता आला नाही, जेवायला थांबले. बिचारीला वाटलं की महाराज जेवतायत आणि गोडधोड काहीच नाही. शेजारच्या बाईकडे गेली, म्हणली महाराज जेवायला आलेत, जरा काही गोडधोड आहे का? म्हणली मी आत्ताच खीर बनवली, एवढी खीर घेऊन जा. खीर घेऊन आली. महाराज चांगले जेवत होते, खीर घेतली आणि खीर घेतल्याबरोबर महाराज मरून पडले. आता म्हणले नेमकं झालं कसं? प्रकरण वरती गेलं चित्रगुप्ताकडे. यमानं विचारलं काय झालं? इकडं गल्लीतल्या 2 बायका गप्पा मारत होत्या. त्या म्हणल्या महाराज बिचारे चांगले त्यांचे चालले होते, हिनी ना प्लॅन करून बोलवलं म्हणले महाराजांना. ती म्हणली एकटीनं नाही, दोघींचं मिळून ठरलेलं आहे म्हणले. यांच्या ह्या गप्पा चाललेल्या. आणि मग जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाली आणि यमाच्या लक्षात आलं की प्रकरण काहीतरी वेगळे आहे. ज्या वेळेस ती बाई खीर घेऊन येत होती त्यावेळेला नेमकं वरतून घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता, त्या सापाचं विष त्या वाटीत पडलं आणि म्हणून महाराज गेले. आणि जेव्हा यमानं हे सगळं चित्रगुप्ताला सांगितलं, मग विचारलं हे पाप नेमकं टाकायचं कोणाच्या नावावर? ते म्हणले त्या घारीच्या नावावर टाका म्हणले. तिला तेच वेळ सापडला का? ते म्हणले तिची काय चूक, ती बिचारी तिचं भक्ष्य घेऊन चालली होती. म्हणले मग सापाच्या टाका, त्याला बरं विष वाटीतच टाकायचं होतं. म्हणले अहो ते तर त्याचा जीव वाचवत होता. म्हणले मग जिनं जेवायला बोलवलं ना तिच्या नावावर टाका. महाराज चालले होते ग, हिला काय कारण होतं जेवाय? अरे म्हणले तिनं तर बिचारीनं जेवायला बोलवलं. म्हणले मग जिनं खीर दिली तिच्या वाट्याला तर टाका. नाही म्हणले तिच्या वाट्याला नाही टाकता यायचं. म्हणले मग हे पाप टाकायचं कुणाच्या वाट्याला? त्या दोघी नाही का बोलत होत्या? काही घेणं का? म्हणले द्या त्यांच्या नावावर टाकून द्या. घेणं नाही देणं नाही माहित नाही, पण तिने बोलवलं असं हिनं केलं. उगाच का आम्ही वेळ वाया घालवतो? वेळ आहे भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला वेळ आहे कुणाच्या तरी विषयी चांगला भाव तुमच्या मनात येऊ द्या. हे जग लहरींनी बनलेलं आहे. तुम्ही जो विचार करता त्याच लहरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ज्ञानोबांनी उगाच नाही सांगितलं ऋणू झुनू रे भ्रमरा. इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला ज्ञानोबांनी सांगितलं बाबा रे तू स्थिर हो. आणि कुठे स्थिर हो? चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ येऊन स्थिर हो. पण आमचं मन असलंय ना, काही केलं ते स्थिर होत नाही. ते सहजासहजी थाऱ्यावर येत नाही. कुठून कुठे मन जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. बहिणाबाईंनी सांगितलं मन वढाय वढाय, किती हाकला ते परत. आणि म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी नामस्मरण हा एक उपाय आहे. त्या नामस्मरणाची सुद्धा स्पर्धा चालू आहे. नामस्मरण कोणासाठी करायचंय? ते आपल्यासाठी करायचंय. आपलं चित्त शुद्ध व्हावं, स्थिर व्हावं आणि शुद्ध अंतःकरणातून आपल्या ठाई आपल्या हातून चांगलं काम घडावं म्हणून नामस्मरण आहे. एक गवळण होती चंद्रा नावाची. ती एका महाराजांकडं दूध द्यायला जायची आणि काठोकाठ माप भरून द्यायची. एक टिपका भर पण माप उरतून जास्त घालायची नाही. आणि आपलं लक्ष कशाकडे असतंय दूधवाल्याच्या? त्यातल्या त्यात पहिल्या मापाकडं. ते वरतून एक धार टाकतं, आपलं लक्ष त्या धारेकडे असतं. चंद्राने कधी टिपका भर पण दूध महाराजांना जास्त घातलं नाही. महाराज असे जपमाळ जपत बसलेले होते. त्यांचा शिष्य दूध घ्यायला गेला. नेहमीप्रमाणे महाराजांनी बघितलं, काठोकाठ माप भरून दिलं, टिपका भर जास्त घातलं नाही. त्याच वेळेला त्या चंद्राला गल्लीतल्या एका लहान पोराने हाक मारली, ए मावशी मला जरा दूध देशील? मावशी म्हणल्यावर चंद्रा म्हणली दूध पाहिजे, जा गाढवा घेऊन ये. पार सांडूस्तवर गाढवा भरला. ते घरी घेऊन निघालं दूध. चंद्रा म्हणली घरी न्यायला पाहिजे, हे पिऊन घे.
घरी न्यायला तुला दुसरं देते. त्यानं गाढवाभर दूध पिऊन घेतलं, घरी न्यायला दुसरं दिलं. आता मात्र महाराज चिडले. महाराज म्हणले, चंद्रा, मी तुला पैसे देतो, कधी टिपकाभर दूध जास्त घातलं नाही, आणि या पोरानं तुला काय मावशी म्हणून हाक मारली, त्याला प्यायला वेगळं दूध, घरी न्यायला वेगळं दूध. आडानी चंद्रा महाराजांना म्हणली, महाराज, पैसे देणं आणि पैशाच्या बदल्यात मी दूध देणं हा व्यवहार झाला. त्या लेकरानं मला मावशी म्हणून हाक मारणं हे प्रेम आहे, त्यात कसलं मोजमाप आलं? त्याच्यात मोजमाप नाही म्हटले प्रेमात, भक्तीत. आणि याच्यावर महाराजांना चंद्रा म्हणते, महाराज, तुम्ही तर नाव सुद्धा मोजून घेता. आता तर मशीन आलेत, आता बॅनर लागतात, 1 कोटी राम नामात. सांगायचंय कुणाला? सुख हे दाखवण्याची गोष्ट नाही, आनंद हे दाखवण्याची गोष्ट नाही, ते आपल्या मनात. आणि म्हणून आपल्या अंतकरणासाठी, आपल्या मनासाठी आपल्याला हे करता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. आता शेवटचे 5 मिनिट घेतो, नीट ऐका. ज्या दिवशी आम्हाला आमच्या मनाला थाऱ्यावर आणता येईल ना, त्या दिवशी आमचं जगणं सुंदर होऊन जातं. आमच्या सगळ्या दुःखाचं कारण जर काय असेल तर आमच्यातला अहंकार आहे. आणि हे तुकोबांना कळलं, म्हणून तुकाराम महाराज म्हटले, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि अहंकार आला, तुका म्हणे वाया गेला. किती साध्या 2 वाक्यात तुकोबांनी आपल्या जगण्यातला राम सांगून टाकला. तुम्हाला जर अहंकार झाला तर समजायचं आता आपण वाया गेलो, आणि अहंकार गेला तर समजायचं आपण देव झालो. रावण सुद्धा कमी हुशार नव्हता, पण केवळ आणि केवळ अहंकार. रावण तर पुलस्ती मुनींचा नातू होता, प्रचंड शूरवीर होता, विद्वान होता, भगवान शंकराचा भक्त होता, पण केवळ आणि केवळ रावणाला अहंकार सोडता आला नाही, मनातला लोभ सोडता आला नाही, म्हणून रावण वाया गेला. आणि राम प्रचंड औदार्य, इतका किंचितचाही अहंकार नाही. रावणाला ज्यावेळेस रामानं मारलं त्यावेळेस मंदोदरीला प्रश्न पडला, असा कोण आहे राम? अयोध्यावरून आलेला राम असा कोण आहे की दशानंद लंकेश रावणाला ज्यानं मारलं? आणि असा राम कोण आहे हे पाहण्यासाठी म्हणून मंदोदरी निघाली. राम असा दगडावरती बसलेला होता, पाठमोरा. मंदोदरी अशी मागून गेली, आणि कुणीतरी स्त्री आहे, तिची सावली फक्त अंगावर पडली, अंगावर एका स्त्रीची सावली पडली, तर राम उठून उभा राहिला आणि हात जोडून विचारलं, आपण कोण आणि येण्याचं प्रयोजन का? मंदोदरीने सांगितलं, मी लंकेश रावणाची पत्नी आहे, आणि मी बघायला आले होते रावणाला मारणारा राम नेमका कोण आहे. पण प्रभू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. वल्कल परिधान केलेल्या सीतामाईला उचलून नेण्याचा मोह ज्याला टाळता आला नाही, तो रावण कुठं? आणि परस्त्रीची नुसती सावली अंगावर पडली तर उठून उभा राहून हात जोडणारा राम कुठं? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मंदोदरी म्हटली. म्हणून आम्हाला अहंकार सोडता आला पाहिजे. ज्या दिवशी अहंकार गेला त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. आणि म्हणून मला सांगायचंय, अहंकार जाऊ द्या, एकमेकांच्या मदतीला धावून जा, आणि त्याच्यासाठी स्वतःचं अंतःकरण शुद्ध ठेवा. आणि शुद्ध अंतःकरणासाठी चंचल मनाला कुठेतरी आवर घाला. आणि चंचल मनाला आवर घालायचं असेल, दुसरा पर्याय नाही. चरण कमळ दळू, आम्हाला संतांच्या चरणाजवळ, संतांच्या साहित्याजवळ आम्हाला जावं लागेल, आणि त्यासाठी प्रयत्न करा. किती मन चंचल आहे आमचं, त्या चंचल मनाचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही. ट्रेननी एक महाशय चाललेले होते, आणि एक तरुण पोरगा त्यांच्या समोर बसलेला होता. त्या तरुण पोरानं त्या गृहस्थाला विचारलं, अहो वाजले किती? ह्या माणसानं वेळ काहीच सांगितलं नाही. त्या पोराकडे असा बघत राहिला. तो म्हणला, अहो मी तुम्हाला विचारलं टाइम किती झालाय, मला टाइम सांगा. हा माणूस म्हणला, ज्याच्या हातात घड्याळ नाही त्याला मी कशाला टाइम सांगू? तो म्हणला, अहो घड्याळ नाही म्हणून तो तुम्हाला विचारलं टाइम किती. अजिबात सांगणार नाही म्हटलं. म्हणले का? म्हणले ही बोलण्याची सुरुवात आहे. तू मला टाइम विचारणार, मग मी तुला टाइम सांगणार. इथं आपल्यातल्या संवादाचं बीज पेरलं जाणार, मग संवाद वाढत जाणार. टाइम सांगितल्यानंतर तू मला विचारणार चाललात कुठं? बरं, तुला माहित आहे ट्रेन मुंबईला चालली आहे, तरी तू मला विचारणार. मी म्हणणार मुंबईला चाललोय, मग तू मला म्हणणार मुंबईत कुठं राहता? मी म्हणणार कुर्ल्यात राहतो, मग तू म्हणणार मी पण कुर्ल्यात राहतो.
मग मी तुला म्हणणार या कधीतरी चहाला, तू टाइम काढून चहाला येणार. बरं तू घरी येणार, मी तुला चहा देणार, घरात माझी तरुण पोरगी आहे, तू तिला विचारणार किती वाजले, परत तुमच्यात बोलणं सुरू होणार. मग कधीतरी तू लग्नाचं प्रपोजल घेऊन माझ्याकडे येणार आणि ज्याच्या हातात घड्याळ नाही त्याला मी माझी पोरगी देऊ आहे म्हणलं. काय कुठं जातं हो मन आमचं? मन थाऱ्यावर आणणं एवढं सोपं नाही. हे साधू संतांना समजलं आणि म्हणून त्यांनी मनाला आवर घालायला सांगितला. ज्या दिवशी मन शुद्ध होईल, ज्या दिवशी मन स्थिर होईल, ज्या दिवशी आम्ही अहंकारापासून दूर जाऊ, त्या दिवशी आमचं जगणं सुंदर होऊन जातं. तुम्हाला सगळ्यांना आनंदात राहायचंय का? नक्की राहायचंय? किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करा बरं. तिकडं माग बाबा फेटा, बाबांनी दोन्ही हात वर केले. शब्बास, घ्या घ्या हात खाली घ्या. सगळ्यांना आनंदी राहायचं. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? राहायचंय का दाखवायचंय? नक्की. मग आनंदी राहणं खूप सोपं आहे. पण आपली गडबड काय माहितीये का? आपल्याला आनंदी राहायचं नाहीये, आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं काहीच बघत नाहीत. फोटो काढते, स्टेटसला ठेवते, त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं मोबाईल आहे, स्टेटस ठेवता आलंय, ठेवलं तर काही चुकीचं नाही. पण खरं दुःख कधी माहितीये का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, मग असं दुःख होतंय, असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वायाला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आमचा आनंदही आमचा आहे आणि आमचं दुःखही आमचं आहे. तुमचे जर 100 रुपये हरवले, तुम्हाला किती वाईट वाटतं बरं? तुम्ही सगळ्या गल्लीतल्या बायका गोळा करून त्यांना चहा पाजून सांगता, बाई बाजारात गेलते, 100 रुपये हरवले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठेतरी 100 झालते. बरं एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख आहे बरं. हे फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणींनी फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 हरवले ग. हिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले, मरू द्या. आमचं सुखही आमचं नाही आणि आमचा आनंदही आमचा नाही. मला वाटतं आमचा आनंद, आमचं सुख आमचं आहे, पण त्याच्यासाठी आम्हाला आमच्या अंतर्मनात डोकावून पाहता यायला हवं. असं छान स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. त्याच्यासाठी कधीतरी डोळे बंद करून स्वतःच्या मनात एक चित्त कधीतरी होण्याचा प्रयत्न करा, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मला यायला उशीर झाला त्यामुळे आपल्याशी जास्त बोलता आलं नाही, परंतु निश्चित इथलं वातावरण, सतीशराव आपण मला बोलवलं, मी आपले मनापासून आभारी मानतो. इथलं वातावरण आणि इथल्या एनर्जी आल्याबरोबर जाणवली की इथे एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सगळेजण यात सहभागी होताय, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सद्गुरू शांतानंद